नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तारीख आहे आजचे 5 डिसेंबर. काल आपण गेलो होतो पण ब्लॉग नाही शूट केला. तर आज आपण निघलोय जवळपास 4 वाजता. आपल्या इथनं डी वाय पाटीलच्या रोडपासून आपल्याला ओलाकडनं ट्रिप आली स्टेशनची फर्स्ट राईड. तर ती 250 रुपयाने आली. आपण मीटरने 315 रुपयाने घेऊन गेलो 15 किलोमीटर. तर तिकडनं मला 2-3 किलोमीटरपासूनच टिपा पडत होत्या स्टेशनपासून. तर तिकडनं परत आपण वाकडची घेऊन आलो. एक 18-16 किलोमीटर काहीतरी होतं. 327 रुपये कस्टमरला दाखवले होते. 319 रुपये आपल्याला दिलेत. ती होत नाही ती झाली आणि आपण कोकणे चौका साईडला आलो. फ्रेश झालो आणि कोकणे चौका साईडला आलो. तर आपल्याला रिझर्वेशन पडली 6:15ची कुणाल आयकॉन रोडपासनं. ती आहे एअरपोर्टची 450. तर एअरपोर्टला असा विषय आहे का, इंडिगो जी एअरलाईन्स आहे त्यांचं काहीतरी स्टाफचा काहीतरी इश्यू चालू आहे. त्यामुळं ते काहीतरी संपावर चाललेत का असं काहीतरी. काल पण 20 फ्लाईट जवळपास कॅन्सल होत्या. तर आज बघूया, आपल्याला पडली ही ट्रिप. आणि कोकणे चौकात थांबलो होतो. तर कोकणे चौकातनं 1.6 किलोमीटर घ्यायचं आणि परत कोकणे चौकात सोडायचं. 90 रुपयाची एक ट्रिप आली छोटी. आणि त्यामध्ये आपल्याला एक ओलाची राईड आली स्टेशनची. तर ती पण आपण एक्सेप्ट केली आणि मीटरने विचारलं. कस्टमर झालं होतं ॲग्री, या बोललेत. पण आपण आता एअरपोर्टची रिझर्वेशन आहे 450 आणि हे 90. तर 540 रुपयाचं काम होते आपलं. तर त्याच्यामुळं मग मी ती ओलाला गेलो नाही आणि उबेरची ती 90 रुपयाची ट्रिप केली. आणि कस्टमर म्हटले कोणी एक्सेप्टच करत नव्हतं. म्हणले या छोट्या डिस्टन्सचे कोणी एक्सेप्ट करत नाही. तर ती एक आपण घेतली. आलोय आपण एअरपोर्टला. कस्टमर जवळपास बराच वेळ उशिरा होता, 10-12 मिनिटं. आपल्याला काहीतरी 450 दाखवले होते. 462 रुपये आपल्याला मिळाले. 12 रुपये आपल्याला वेट टाइम मिळालाय. आणि इथनं एंट्रन्स करत होतो, एअरमॉलच्या जवळच होतो. तर आपल्याला रिझर्वेशन आली आहे पिंपरी सौदागरचीच. परत 6:15ची फ्लाईट आहे. आता 10-15 मिनिटानंतर फ्लाईट आहे. जवळपास थांबायला लागला अर्धा तास. हरकत नाही, पण रेट पण तसा आहे 480 वगैरे काहीतरी रेट दाखवलाय. तर परवडतंय आपल्याला. तर इथं तोपर्यंत फ्रेश वगैरे होऊ, थोडं पाय मोकळे करू आणि कस्टमरला कॉल करूया आले का नाही. तर आपल्याला नेव्हिगेशन तर येत नाही. इथं एअरपोर्टची जेव्हा रिझर्वेशन असते तेव्हा ते आतलं लोकेशन घेतं. तर आपला एअरमॉलला जाऊन थांबतो, नाश्ता वगैरे घेतो करून. कारण अर्धा तास वेट करावा लागू शकतो. कस्टमरने काय फोन लागला नाही कस्टमरचा, मेसेज करून दिलाय. तर एक मेसेज आणखी करतो का एअरमॉलला आलोय म्हणून, सेकंड फ्लोअरला या असा एक मेसेज करून टाकतो. आणि पिंपरी सौदागरचीच राईड आहे 489 रुपयांनी. परवडती ही. इकडं तिकडे फिरण्यापेक्षा थोडं काय वेळ जाईल फक्त, पण रेट मिळेल ना. आता येताना पण 462 रुपये आणि आता जाताना पण 490 रुपये. तर ठीक आहे, हरकत नाही. तर आता आपण आहे 3rd फ्लोअरला. आता कालची न्यूज होती मुंबई एअरपोर्टवरनं रॅपिडोचं जे त्यांचं काउंटर आहे ते पोलिसांनी हटवले. त्यांच्यावर केस झाली आहे. तर ठीक आहे, बघूया. या ॲपवाल्यांनी लवकरात लवकर त्यांच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, रेट वगैरे. तर बघूया, एक पाऊल तर उचलले. आता बाकीचं त्याच्यामुळं जर ओला उबेरवाले घाबरले, त्यांनी जर रेट द्यायला सुरुवात केली तर आपलं काम होऊन जाईल. पण तसं वाटत नाही. ही काही लगेच ऐकायची नाही. ठीक आहे, वेट करूया. झालाय आपला ड्रॉप. 485 रुपये दिलेत. तर आधीच्या राईडचे 462, याचे 485, 90, 319, 315. तर 1671 रुपयाचं आपलं झालंय काम. टाइम झालाय 8 वाजलेत. तर आता इथनं बघूया आपल्याला ट्रिप पुढं पडते. आलोय आपण स्टेशनला. कस्टमरचं बिल 199 रुपये आपल्याला दिले. 301 रुपये, 307 रुपये काहीतरी. 107 रुपये कस्टमर आपल्या रॅपिडोने खिशातनं टाकून दिलेत. 107 रुपये आपल्याला 307 रुपये दिलेत 12-12.5 किलोमीटरचे. आणि कस्टमरला 199. ठीक आहे, आता स्टेशनला इथं गाड्या भरपूर आहेत. तर बघूया आता इथनं आपण आता कुठे जातोय. 26 गाड्या 1980 रुपयाचं काम आपलं झालंय. 308 रुपये मिळाले या राईडला. तर आता इथनं बघू आपण कुठे जातोय.